गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं. खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं. नमस्कार मित्रांनो, मनसेमध्ये असं एक व्यक्तिमत्व होतं जे प्रवक्ते पद देखील होतं, पण मागच्या काही दिवसांपासून मानसिक स्थिती डगमडल्यामुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संबंध चांगले नसल्यामुळे आता त्यांनी या पक्षाला रामराम जय महाराष्ट्र ठोकलाय. आधी वसंत मोरे आणि मग आता प्रकाश महाजन. काय नेमकं मनसेमध्ये घडते? राज ठाकरे यांची वर्तवणूक चांगली नाहीये का, किंवा राज ठाकरे आपल्या हिंदुत्वापासून लांब जात आहेत का, किंवा राज ठाकरे हे फक्त सोयीनुसार राजकारण करताय का, हे अगदी प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केलं. ते आपण जाणणारच आहोत हळूहळू. अगदी शेवटपर्यंत बघा मित्रांनो. लाईक करायला विसरत नका जा. लाईकला पैसे नाही लागत. सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण विषय अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. स्वाभाविक एक मनुष्य म्हणून कोणालाही वाटतं की आपण जर एखाद्या पक्षासाठी मागील 17, 18, 19 वर्षापासून जर काम करत आहोत आणि त्याच्या आधी देखील शिवसेनेमध्ये असताना काम करत असतो, तर आपलं काहीतरी अस्तित्व असणं गरजेचं आहे. आपल्याला काहीतरी निर्णय घेताना, काहीतरी गोष्टी घडवताना, किंवा पक्षाची काहीतरी जबाबदारी आणि पक्षासाठी जर आपण समर्पण दिलेलं आहे स्वतःला, तर आपलं कुठंतरी नाव व्हावं असं स्वाभाविकपणे प्रत्येकाला वाटणं गरजेचं आहे. पण तसं प्रकाश महाजन यांच्यासोबत झालेलं नाही. अगदी त्यांनी जी फेसबुक पोस्ट केली त्याच्यामध्ये देखील त्यांनी खूप काही दावे केले. ते काय दावे आहेत ते अगदी थोडक्यात तुम्ही बघून घ्या. की कुठंतरी आपण आता थांबलं पाहिजे, ही भावना गेली काही दिवसापासून माझ्या मनात सारखी येत आहे. खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं. खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं. पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल. व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे. कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट गरज नव्हती, कुठल्या पदाची गरज नव्हती. फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती. परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप अपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही. विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं. माझ्या कामाचे कौतुक नाही, पण माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले. जे माप माझ्याकडून घडलेच नाही त्याचे प्रायश्चित्त मला देण्यात आले. प्रकाश महाजन यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना मनसेमध्ये आता कुठलंही स्थान उरलेलं नव्हतं. त्यांची शेवटची भेट झाली ती राज ठाकरेंबरोबर, ती म्हणजे जुलै महिन्यातील 21 का 23 जुलै रोजी. त्याच्यानंतर आणि त्याच्याही आधी हळूहळू संबंध हे खराब होत गेले. ज्यावेळेस राम मंदिराचा विषय आला त्यावेळेस प्रकाश महाजन आणि इतर मनसैनिकांना देखील वाटत होतं की आपण तिथे जायला हवं, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्या गोष्टीला विरोध केला. आता हिंदुत्वाचा आपण झेंडा फडकवतोय, हिंदुत्व करतोय, पण जर ज्या हिंदूसाठी, ज्या राम मंदिरासाठी जर आपण तिथं नाही गेलो तर मग आपलं हिंदुत्व काय कामाचं. दुसरीकडे राज ठाकरे हे सोयीचं राजकारण करतात. कधी फडणवीसांच्या विरोधात बोलता, तर कधीच फडणवीसांसारखा महाराष्ट्रात असा नेता होणे शक्य नाही असंही ते म्हणतात. दुसरीकडे शरदचंद्र पवार यांना ते बोलत असता, पण त्यांचीच मुलाखत ते घेत असता. आता उद्धव ठाकरे यांच्याशी 19 वर्ष त्यांनी संबंध तोडले, त्यांच्या विरोधात खूप काही मोठ्या गोष्टी घडवून आणल्या, खूप काही वेळेस त्यांना ट्रोल केलं, त्यांच्या विरोधात बोलले, पण आता स्वतः गोडी गुलाबीने एकत्र येत आहेत. म्हणजे यांना फक्त सोयीनुसार राजकारण जमते आणि ते बहुतेक महाराष्ट्रातील जनतेला देखील वाटत असतं राज ठाकरेंबद्दल. कारण की उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकच आहे. ते कोणाशी विरोधात असेल तर विरोधातच राहतील आणि जवळीक साधली तर जवळीकच साधलतील. पण राज ठाकरे यांचं सोयीनुसार राजकारण करणं, जिकडं आपल्याला जर बोलायला गेलं तर सोयीनुसार, म्हणजे कधी चांगलं तर कधी वाईट. कोणी काही दिलं असेल तर मग चांगलं, कोणी जर आपल्या विरोधात गेलं तर मग ते वाईट. अशा पद्धतीचं हे राजकारण आहे. आणि पक्षामध्ये स्थानच आता उरलं नव्हतं. फक्त प्रवक्ते पद हे
त्यांना होतं. त्यांना लोकसभेच्या वेळेस फक्त वापरून घेण्यात आलं, विधानसभेच्या वेळेस वापरण्यात आलं, त्यांच्या प्रचारासाठी वापरण्यात आलं, पण कुठले निर्णय घ्यायचे, कुठल्या गोष्टींसाठी त्यांना विचारण्यात आलं नाही. म्हणजे हे अंतर्गतरित्या त्यांची मानसिक छळ तिथे होत होता. आणि मग तो मानसिक छळ वैतागून कुठंतरी थांबावं असं प्रकाश महाजन यांना वाटलं. मग मुद्दा हा आहे की राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये असे कित्येक लोक आहेत की ज्यांचा मानसिक छळ होत आहे का? तर उदाहरणासाठी जर आपण बघायला गेलं तर ते वसंत मोरे यांचं उदाहरण. मागच्याच 1-1.5 वर्षापूर्वी मनसेला राजीनामा जय महाराष्ट्र ठोकणारे वसंत मोरे यांनी देखील सांगितलं की अंतर्गत काही गोष्टी घडतात आणि त्या सांगता येत नाहीत. म्हणजे एकतर वसंत मोरे यांना डावलण्यात येत होतं, त्यांना तिकीट वगैरे देण्यात येत नव्हतं, विधानसभा असो लोकसभा असो, पण मानसिक अंतर्गत छळ देखील त्यांचा होत होता. हे राज ठाकरेंनी समजणं गरजेचं आहे. आपण कोणाच्या विरोधात बोलत नाहीये ना कोणाच्या पक्षाने बोलत नाहीये, पण जर एखादा मनुष्य आपलं आयुष्य एका पक्षासाठी वेचतोय, आपलं आयुष्याचं समर्पण देतोय आणि त्याच पक्षाने त्याला कुठलंही एक मान सन्मान न देणं हे अतिशय मनाला भिडणारी गोष्ट असते. आणि तीच गोष्ट प्रकाश महाजन यांच्याबरोबर झाली. हे असं कोणाबरोबरही व्हायला नको, पण ते होत आहे. आता याच्यावर प्रतिक्रिया म्हणून सगळ्या माध्यमांमध्ये गोष्टी बाहेर यायला लागल्या की मनसेमध्ये मानसिक छळ होत आहे. नितेश राणे असो किंवा विरोधातील विरोधी पक्ष असो, या सगळ्यांनी या गोष्टींवर प्रतिक्रिया दिल्या. प्रतिक्रिया देत असताना जर आपण विचार केला, बघा खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. जर एखादा मनुष्य आपलं आयुष्य वेचतोय संपूर्ण, आणि प्रकाश महाजनांनी स्पष्ट सांगितलं की मी फक्त माझं आयुष्य माझ्या नातीसाठी आणि साहेबांसाठी वेचलं. आपल्यापेक्षा वयाने मोठा असलेला मनुष्य आपल्याला साहेब म्हणतो, हे राज ठाकरेंनी कुठेतरी समजणं गरजेचं होतं. त्यांना काहीतरी गोष्टींची विचारपूस करणं गरजेचं होतं. फक्त कामापुरता मामा त्यांना बनवण्यात आलं होतं आणि म्हणून कुठंतरी ते वाईट वाटणं हे अपेक्षित आहे. आता अपेक्षित असल्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, जय महाराष्ट्र केला आणि आता सांगितलं सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत हळूहळू. मीडिया काही शांत बसणार नाही. प्रत्येक मीडिया चॅनल त्यांना कव्हर करते, त्यांच्या गोष्टी विचारते, खोदून प्रश्न विचारून काहीतरी गोष्टी घडतील आणि त्या बाहेर सापडतील का, ज्याच्यावरनं राजकारण अजून राज विरुद्ध राजकारण करता येईल. हे विरोधकांना ऐकतं कोलीत आता मिळालंय. तर राज ठाकरे यांनी चांगलं केलं, अयोग्य केलं, त्यांच्या सोबतच्या माणसाबरोबर हे असं वागणे योग्य आहे का? नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.